लोकसभा चुनाव में पीपुल्स पार्टी ऑफ इंडिया ने सोलापुर लोकसभा में अपना प्रत्याशी युगांधर चंद्रकांत ठोकले को उतारकर सांसद बनाने की बात की है। बता दें कि मूल निवासी बहुजनों के लिए एक राष्ट्रीय राजनीतिक दल और सत्ता के लिए भारतीय संविधान, मूल निवासी पहचान और मताधिकार की गहरी समझ है, जिसे देखते हुए सोलापुर लोकसभा जनता एक नए चेहरे का इंतजार कर रहे हैं। इसे देखते हुए कई पार्टी के उम्मीदवार अपनी अपनी किस्मत आजमा रहे हैं। निवडणुकीसाठी उभारण्यासाठी असे बरेच असे कारण आहेत, ज्या कारणांसाठी मी ह्या निवडणुकीसाठी उभारतोय। सर्वप्रथम म्हणजे ह्या सोलापूर शहरामध्ये आजपर्यंत विकासाच्या नावाखाली जे काही कामं झालेले आहेत ते अगदी मर्यादित झालेले आहेत। जसं की सोलापूरचा पूर्णपणे विकास झालेला नाही आणि फक्त जे आम्ही विकास करू असं जे म्हणलेले आहेत, तर तसा त्यांनी पूर्ण विकास केलेला नाही। त्यामुळं मी ह्या निवडणुकीसाठी उभारलेला आहे। सोलापूरची जनता विश्वास ठेवण्यासाठी आम्हाला असं वाटतंय की आम्ही जे काम करणार आहेत, जसं की वैद्यकीय सेवा असेल आणि इथल्या ज्या शाळा आहेत, शाळांची व्यवस्था जे एकदम अशी खालच्या पातळीला गेलेले आहेत। जसं की शाळेमध्ये विद्यार्थी नाहीत, विद्यार्थ्यांना शाळेचं वळण लावण्याचं काम करायचं आहे। आणि शाळांच्या सुधारणा करायच्या आहेत शाळांच्या, तर त्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे। ते माझ्या सोबत असतील, कारण मी असं तर सांगू शकत नाही की माझ्यासोबत नाहीत। मी फक्त त्यांना विनंती करतोय की त्यांनी माझी साथ द्यावी। जसं की मला पीपल्स पार्टी ऑफ इंडिया ह्या पक्षाने मला ही संधी दिली आहे निवडणुकीची, तसं ह्या सोलापुरी जनतेनं पण मला एक संधी द्यायला पाहिजे आणि त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन, एवढंच मी बोलेन।